मायामधील आजी आजोबांचा व सर्व बुद्धांचा मोठा आधारवट डॉक्टर अपर्णाताई अनिलराव देशमुख. सकाळीच इथे जी भक्तिगीते लागतात त्यातील अभंगाची आठवण झाली. जन्मजन्मी आम्ही बहुपुण्य केले. यापूर्वी आश्रमात जी माणसे आली, आताही येत आहेत, पुढेही येतील, त्यांनी खरोखरच खूप पुण्य केले. म्हणून सगळे म्हणून आमच्या आश्रमाच्या प्रमुख डॉक्टर अपर्णाताई देशमुख प्रेमळ, दयाळू, मायाळू, मनापासून सर्वांवर प्रेम करणाऱ्या, अनेकांना जीवदान देणाऱ्या अशा त्यांच्या आश्रमात आलो. त्याच्यात कित्येक माणसे अपंग, निराधार, पैसे नसल्यामुळे त्यांना तेवढ्याच आत्मीयतेने सांभाळणाऱ्या आवडत्या मॅडम, तसेच त्यांच्याबरोबर काम करणारे ॲडमिन श्री राहुल सर फाटक, निराश झालेल्या वृद्धांना डान्स करून हसवणारे, नंतर सांस्कृतिक कार्यक्रम आणणारे, ऑर्केस्ट्रा, भजन वगैरे, वृद्धांची मानसिक स्थिती उत्तम ठेवणारे, अशी सुंदर मनाची, स्वच्छ मनाची, समाजासाठी मोठे काम करणारी माणसे मिळाली. हे आमच्या वृद्ध माणसांचे परमभाग्य. आमच्या सगळ्या वृद्ध आजी आजोबांचे जीवन खरोखरच आनंदी त्यांनी केले. त्यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य लाभो, त्यांची भरभराट हो, आमचा त्यांना लाख करोडो मोलाचा आशीर्वाद. समर्थ रामदास स्वामींनी म्हणले आहे, सामर्थ्य आहे चळवळीचे, जो करील तयाचे, परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. तसेच डॉक्टर अपर्णाताईंच्या मागे गणपती बाप्पा श्री स्वामी समर्थ यांची प्रचंड शक्ती काम करते. त्याशिवाय अशी मोठी कामे लहान वयात होत नाहीत. दर संकष्टी चतुर्थीला, दर गुरुवारी इथे मॅडम सरांच्या मार्गदर्शनात आध्यात्मिक साधना व सामुदायिक उभारता करते. त्यामुळे इथे भक्तीचे जे तरंग उमटतात त्यामुळे सर्वांना मनशांती मिळते. बरीच काही माणसे आपल्या आई वडिलांना घरात नीट चांगले वागवत नाहीत. त्यांचा घरातल्या माणसांच्या समोर अपमान करतात, त्यांची हेटाळणी करतात, त्यामुळे ते मनाने खचतात. मग त्यांची मुले त्यांना वृद्धाश्रमात टाकतात. उलट वृद्धाश्रमात टाकल्याने तेथील सर्व प्रमुख डॉक्टर अपर्णाताई देशमुख त्यांना खरे प्रेम, आपुलकी, माया देतात. त्यांच्या मनाला उभारी देतात, उत्तम औषध पाणी देतात. त्यामुळे त्यांच्या मनाची उभारी वाढते व सकारात्मक विचार वाढल्यामुळे ते जास्त दिवस जगतात. असे आश्रमातल्या सगळ्यांच्या बाबतीत घडते. माझे म्हणणे तर असे आहे, सर्व माणसांना जिवंतपणे खरे प्रेम द्या. माणसे गेल्यानंतर वृत्तपत्रात मोठा फोटो छापून निधन वार्ता या सदरात, अण्णा तुम्ही आमच्यातून निघून गेले, आम्हा सर्व कुटुंबियावर शोककळा पसरली, आपले शोकाकुल परिवार अशी जाहिरातबाजी करण्यापेक्षा त्यांना जिवंतपणेच चांगले खायला प्यायला द्या, त्यांची सेवा करा, म्हणजे लावा तिरावा करण्यापेक्षा हे पुण्य महान आहे, असे माझे स्वतःचे मत आहे. किंवा प्रत्येकाची मते वेगवेगळे असू शकतात, त्या शास्त्राप्रमाणे त्यांनी करावी. ही कोणावर माझी मते लादत नाही. खरोखर आभाळमाया हा वृद्धाश्रम खूपच चांगला आहे. त्यातील खूप सगळी चांगली माणसे खूप चांगली आहेत, वृद्धांची काळजी घेतात. हा माझा 7 वर्षाचा अनुभव आहे. डॉक्टर अपर्णाताई आणि श्री राहुल सर यांच्या उत्तम मार्गदर्शनाखाली व शिस्तबद्ध पद्धतीने खूपच उत्तम चालला आहे. म्हणून वृद्धाश्रम ही काळाची मोठी गरज आहे. या आश्रमाला खूप मोठी माणसे भेट देऊन जातात व अपर्णाताईंचे कौतुक करतात. नामवंत गायक श्री मुकुंद फणसाळकर हे सुद्धा 8 महिने स्पेशल खोलीत राहत होते. मॅडमनी त्यांना शेवटपर्यंत फुकट सांभाळले. हे सर्व म्हणून वृद्धाश्रम ही काळाची मोठी गरज आहे. प्रत्येक घरात जर श्रावणबाळ आणि भक्त पुंडलिक जर जन्माला आले असते तर वृद्धाश्रम उघडण्याचा मॅडमवर वेळ झाली नसते. हे सर्व श्री स्वामी समर्थांनी व गणपती बाप्पांनी मला बुद्धी दिल्यामुळे मी सर्व जीवू शकलो. त्यात माझंही काही नाही. श्री स्वामी समर्थ महाराज विजय.